ज्यांच्यावर प्रेम करतो ते आपल्यावर प्रेम करतात नाही नाही करत कोणी आपल्यावर प्रेम. प्रयोग करून पहा. तुम्ही त्यांच्यासाठी जीव ओतता ती माणसं तुकोबाराय सांगतात त्याच्या पत्नीवर तुम्ही प्रेम करता. पतनासी नेती तिचा
पारमार्थिक जेवढी निंदा करतात तेवढी
असं जे भगवंताचं ज्ञान आहे आणि ते करावं. नामदेव महाराजांनी ही व्याख्या सांगितलेली आहे. माऊली सांगतात, तुकोबराय देखील सांगतात, ध्यान म्हणजे सर्वत्र परमात्म्याला पाहणे आणि म्हणून भगवंताचं ध्यान करावं. मी वाक्य बोलून गेले, जर एखादी जड वस्तू जर ध्यानाला प्राप्त होते तर सत वस्तू ध्यानाला प्राप्त का होणार नाही? जो होतच नाही. आपण पहा, ज्यावेळेला सीतामाईला लंकेमध्ये नेलं आणि अशोक वाटिकेमध्ये त्या अशोक वृक्षाच्या झाडाखाली ठेवलं एवढं, आणि तिच्या रक्षणासाठी त्रिजटा म्हणून नावाची एक राक्षसी नेमली, पण ती मोठी चांगली होती. चांगली होती. सीतामातेची समजूत घालायची, नव्हे नव्हे आपली तिला धीर द्यायची. सीते शोक करू नकोस, अगं प्रभू नक्की येतील, तुझी सुटका करतील, तुला इथून घेऊन जातील, धीर द्यायची. एके दिवशी त्रिजटा आणि असं समजावून सांगून घरी गेलेली आहे आणि तिकडून आली. त्यावेळेला पुन्हा सीतामाता शोक करायला लागली. त्रिजटा म्हणते, आता तुला शोक करायला काय झालं? ती म्हणते, समोर त्या झाडाकडे बघ ना, त्या झाडाला बिलकुल तिनं घट्ट केलंय, ते पाहून मला शोक झाला. कारण मी पाहिलं त्यामध्ये एक आळी आणून ठेवली होती आणि भिंगुरटी रोज येऊन त्या आईला टोचत होती. त्या आईला आणि भिंगुरटीचं ध्यान लागलं होतं आणि ध्यानाचा परिणाम असा झाला की आई भिंगुरटी झाली आणि आज माझ्या डोळ्यात खत उडून गेली. बघा, आता तिथे मी तर नित्यानं रामाचं ध्यान करते आणि मग मी जर राम झाले तर आमचं दाम्पत्य सुखच नाहीच होईल ना. मी जर राम झाले ध्यानानं तर काय होणार आहे? त्रिजटा म्हणते, सीते शोक करायची नाही का? तू जसा शोक करतेस ना तसे रामचंद्र प्रभू ही तुझ्या वियोगानं वनांतरी रडे तुकोबराय म्हणतात की परमात्मा कधी झाडाला आलिंगन देत, कधी देवीला आलिंगन देत. माझी सीता पाहिली का? माझी सीता पाहिली का? कधी पक्ष्यांना विचार, म्हणजे प्रभूलाही ध्यान लागेलच आहे ना तुझं. आणि मग तू जर ध्यानानं राम झाली तर राम ध्यानानं सीता होती. कीटोयम भ्रमरी भविष्यती निधी ध्यासे यथा हंतका श्यामेव रघुनंदनोपि त्रिजते दाम्पत्य सौख्यवत् शोकं मा वह मिथिलेंद्र तनये. हे मिथिला तनये, तू शोक करू नकोस. तुमचं दाम्पत्य सौख्य ज्याला म्हणतात का ते कधीच घडणार नाही. हा चिंतनाचा ज्ञानाचा परिणाम आहे. साधकांना उपदेश करताना हे चिंतनच सांगितलेलं आहे. आणि सिद्धांच्या जीवन प्रणालीमध्ये जरी पाहिलं आपण तरी चिंतनच दिसून येतं आपल्याला. त्याचा शब्द वेगळा असेल, त्याला अभ्यास म्हटला असेल, शब्द वेगळा आहे पण चिंतनच सांगितले. आणि साधकांनाही आमच्या हा रंग आमच्या स्वामी महाराजांच्या आणि साधनेचा होता. स्वामी महाराजांनी ब्रह्मलीन बक्कट स्वामी महाराज यांनी आणि हा अभंग म्हणावा, तुळशीला प्रदक्षिणा घालण्यात गाथा ज्ञानेश्वरी भागवत दोघांनाही केलं. हा अभंग म्हणायचे. नव्हे नव्हे रात्री किती तरी वेळ तुळशीला प्रदक्षिणा घालायची. नामदेव महाराज म्हणतात ना, तुळशीची मंदिरा येता फळ सुटे हो यमदूता. ते तुळशी जे तुळशीची घाली उदक ते नर पावती ब्रह्मसुख नामा म्हणे वैकुंठ नायक तुळशी जवळी उभास. आणि म्हणून तुळशीची पूजा करावी. हा स्वामी महाराजांच्या साधनेचा अर्थ होता. काळ सारा वाची Yeah.
देखील उपदेश करताना सांगितलेला आहे, जीवनाचा काळ चिंतनामध्ये काढा. चिंता करण्यामध्ये नको चिंता करू. माऊली सांगतात, महाराज सांगतात ना बाबा हरिपाठामध्ये, नको चिंता करू. तुकोबाराय देखील आवडीला उपदेश करताना म्हणतात, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, आवडीला नको खेळ करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत आहे, तो जाणतो ना सगळं. आता आपल्या प्रारब्धात आहे ते आपल्याला मिळणारच नाही. मग आपण हिची कशाला हातायची लोकांच्या समोर? आपण का कुणासमोर हात पसरायचा? नाही पसरायचा. त्या भगवत चिंतनामध्ये म्हणजे साधकांच्या जीवनातही चिंतनच सांगितलेलं आहे. आणि सिद्धांच्या जीवनामध्येही पंचदशीकार म्हणतात, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. एतदेक परपंच ब्रह्माभ्यास निगुणा. त्या ब्रह्माभ्यास म्हणतात ते महात्मा एकच आहे, पण कधी चिंतन करतो. चिंतन ही जरी नेहमी करता येण्यासारखी गोष्ट असेल, पण कथन आणि प्रबोधन नेहमी करता येत नाही. चिंतन नेहमी करता येत. चिंतनाचे वेळ सर्व काळ करा असं म्हटले, कधी पण तुम्ही करू. पण कथन आणि प्रबोधन ज्या वेळेला कमी अधिकाराचा एखादा श्रोता समोर असता, तर मग कथन केलं जातं. आणि ज्या वेळेला सारख्या अधिकाराचे येतात, मग त्यावेळेला परस्परामध्ये आणि विचारांची देवाणघेवाण सोय सुखाचे त्या गवळीमध्ये उभा राहिली. एक पाशी सांगली एक अवजावजा पैसा लवला सर्व साक्षी देते त्यांचा जीव आप आपणासी कधी आपल्याला आलेला अनुभव त्या कथन करत होत्या. आणि आपण पहा, उद्या आपण भगवंताचं चरित्र ऐकणार आहात, जाणार आहात त्या गोकुळवासी गवळणी, त्या नित्यानं भगवंताचं चिंतन करत होत्या. कृष्ण राधा कृष्ण केला कृष्ण केला धारा. कृष्ण हा सोयरा भेटो कृष्ण, कृष्ण दया घाणी आसणी शयाणी. कृष्ण हा भोजनी पाचारी, सतत कृष्णाचं चिंतन करत. एक क्षणही त्यांचा जात नव्हता कृष्ण चिंतनाला. अहो नामदेव महाराजांनी म्हटलेले उद्या आपण ऐकणार आहात, नामामुळे ध्येय लागलेचे ध्यान चराचरी कृष्ण दिसत असे. कंसाची अवस्था काय झाली? भीतीनं का होईना, म्हणून तर माऊली म्हणते ना, भक्त का वैरी व्हावे. भक्त व्हायचं असेल तरी माझाच हो, वैरी व्हायचं असेल तरी माझाच हो. भक्ताला जसं भगवत प्रेमामुळे ध्यान लागतं, तसं वैर्याला देखील मनात काही वैर आहे ना, म्हणून ध्यान लागतं. तसं कंसाला लागतं. आणि त्याला चिंतन करत जावं. आणि चिंतन हे अनेक प्रकारचं आहे ना. जो आपला अधिकार असेल नामचिंतन करा. त्या महाभारतामध्ये 4 युगाचा धर्म सांगितलेला. कृतयुगामध्ये महाभारतामध्ये आणि ध्यान हा धर्म होता. त्रेतायुगामध्ये ज्ञान हा धर्म होता. द्वापारामध्ये यज्ञ हा धर्म होता. कलियुगामध्ये दान दमन दया हा धर्म होता. पण 4ही युगामध्ये नाम होतच नाही. प्रल्हादही नामचिंतन करत होतेच नाही. श्रीमन्नारायण
वाद्य वगैरे काहीच त्यांच्याकडे संगीत असायचं वाद्य काही नसायचं पण ती छान एक श्रोता कोणी उठले तर काही विचार सगळे रंगून जायचे असं म्हणजे प्रत्येक युगाचा जरी महाभारतामध्ये धर्म सांगितलेला असता तर चिंतन चारही युगामध्ये होतं ना. प्रधानाने ही चिंतनच केलं, अंगदाने ही चिंतनच केलं, उद्धवाने ही चिंतनच केलं आणि कलियुगामध्येही हे संत महात्मे सगळे चिंतनच म्हणून भगवत चिंतन करावं. अहो तुम्ही म्हणता आतापर्यंत सांगत आला चिंतन करा चिंतन करा चिंतन करा पण चिंतन केल्यानंतर मिळतं काय? मिळतं का? तुकोबाराय म्हणतात तो परमात्मा आपल्याला आपलं स्थान प्राप्त करून दे. जे आहे भगवंताचं जे स्वरूप आहे, भगवंताचं जे स्थान आहे ते स्थान चिंतन केलेलं आहे तो त्या पदाला प्राप्त होतो. ते भगवंताचं स्वरूप त्याला प्राप्त होतं, त्या स्थानाला तो जातो आणि ते शाश्वत स्थान आहे. गीतेमध्ये त्याला आद्य स्थान म्हटलं असेल, गीतेमध्ये त्याला ते काही ठिकाणी नुसतं स्थान म्हटलेलं आहे, काही ठिकाणी त्याला शाश्वत स्थान म्हटलेलं आहे. वेदेषु यज्ञेषु तपस्सु चैव त्या श्लोकामध्ये योगी परम स्थान उपैति चात्यम आद्य स्थान म्हणते. काही ठिकाणी यत् सांख्ये स्थान म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी फक्त स्थान. आणि 18व्या अध्यायामध्ये तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. मग
ती इहलोकाची मिळू दे, नाहीतर स्वर्गाची परलोकाची मिळू दे, स्थान मिळाली त्याला नाश आहे. 100 अश्वमेध यज्ञ करून इंद्र जरी झाला तरी तुका म्हणे जाती पुण्यक्षयावरती ते तर भोगवा स्वर्गलोक विशाल पुण्याची पावती. यावं लागतंच त्याला. एके दिवशी प्रभू रामचंद्र सीताबाई बोलत असत. समोर मी मुंगळ्याचे राम चालली मुंगळे, आणि त्या रांगेमध्ये एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला. मुंगळा दुसऱ्याच्या पाठीवर बसून चालला. आणि त्यावेळेला प्रभूंना त्या रांगेकडे बघितल्यानंतर हसायला रांग होती पहा, आणि रांगेत चाललेले होते. माणसाला किती जरी म्हटलं ना रांगेत चाला नाही चालत. आमची देवगडची दिंडी बाकी अशी आहे की एक पाय त्याच्या पायावरून दुसरा पाय पडला पाहिजे तर ती बरोबर अशी दोरीत चालत होते. अगदी रांग सगळे अशी दिसत होती. आणि ते मुंगळे जाते मुंग्याची रांग असू द्या रांगेत चालतात ते. आणि मग भगवान हसते त्याच्याकडे. सीतामाईने हसण्याचं कारण विचारलं, आपण का हसता? अगं काय नाही म्हणे, जाऊ दे. आणि का हसतात आपण सांगा ना. ती मुंगळ्यांची रांग बघ ना म्हणे. ती म्हणली मग ते चालले कुठेतरी, चालले असेल कुठेतरी खाद्य पदार्थ असेल त्यांच्यासाठी तिकडे निघाले असतील, वास आला असेल, गुळ वगैरे ठेवत असेल कोणी म्हणून मुंगळे निघाले. आणि मग हास्यासारखं का अजून आहे नाही. एक मुलांना दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून झाले. माई म्हणजे मग त्याला चालायचा कंटाळा आला असेल म्हणून अगं नाही म्हणे, तुला त्याचा इतिहास माहिती आहे का? अगं हा पूर्वी स्वर्गाचा इंद्र होता, पण पुण्य संपल्यानंतर त्याला म्हणजे मृत्यू मुंगळ्याचा जन्म झाला. पद गेलं पण घमेंड गेली. हे मी मुंगळ्याचं सांगत म्हणजे जरी इंद्रपद प्राप्त झालं तरी किती पपईचं झाड थोडे दिवस पुण्य संपलं. याचा अर्थ तो नरकात जातो असं नाही, पण त्याची अधोगती होते, अवनती होती. बाकी पुण्य संपल्यानंतर यावं लागतं त्याला काय. ब्रह्मदेव जरी झाला ब्रह्म होणार लोकात गीता म्हणते. पुनरावृत्ती अर्जुन त्यालाही परत पुनरावृत्ती आहे ते ना. म्हणजे ब्रह्मपद जरी मिळालं कोणतंही पद मिळू दे. म्हणून हरिभक्त कधी या पदाची अपेक्षा करत नाही. परमेश्वरी पदा तुच्छ मानिती सर्वदा. हे जी जाते धन सदा हरीचे चिंतन. नको देवा नको. आणि म्हणून ही पद जरी प्राप्त झाली तरी ही नश्वर पद आहे. पुण्य आहे तोपर्यंत त्याचा उपभोग घेता येतो. पण हे प्रभुपद, हे परमात्मा स्वरूप, हे स्थान असं आहे की ते प्राप्त झाल्यानंतर पुन्हा येणे नाही, पुन्हा पुनरावृत्ती नाही. आणि त्या स्थानाला परमात्मा चिंतन करणाऱ्यांना नेऊन ठेवतो. पावरील छाया पांडुरंग चिंतिया त्या स्थानाला घेऊन जातो. नव्हे नव्हे त्या स्थानाला घेऊनच जातो असं नाही. त्या चिंतन करणाऱ्याचं चित्त जे आहे ना ते सगळं व्यापून टाकतो.
मुक्तपणानं राहू देतच नाही. देवी चित्ताचे चैतन्य साधने मावळे त्याचा या प्रेमाने घणानंदले माझे चित्त चैतन्य चोरीने मावळे म्हणतात. म्हणजे जसे विण्याला गवसणी असते, कपाळाला गवसणी असते, पेटीला गवसणी असते, तसा परमात्मा हे चित्त चित्तरूपात आवडते आपण टाकतो. त्याची चिंती रामणी चित्ताकरी गवसणी चिंतनाचं हे फळ आहे. आणि म्हणून जीवनाचा सगळा काळ भगवत चिंतनाचा वापर. आणि जर हे फळ आपल्याला हवं असेल, हे स्थान आपल्याला हवं असेल, म्हणा Pavani Lakaya
चिंतन सगळ्यांना करता येतं आणि भगवत चिंतन आहे सोपं, पण कान आहे खरंच सगळे. मी म्हटलं ना, गुणचिंतन करता येतं, नामचिंतन करताय, ठीक आहे. लीला चिंतन करणं अवघड असेल, गुणचिंतन करणं अवघड असेल, समोर परमात्म्याचं चिंतन करणं अवघड वाटत असेल, आणि त्यात तर एक खूप अवघड प्रकार आहे, मिस्टर दाजींनी सांगितलेला लय चिंतनाचा प्रकार. सगळ्या कार्यरूप पदार्थांचा कारणामध्ये लय करत 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 शेवटचं जे कारण आहे परमात्मा, तो मी आहे. या बोधाला प्राप्त होणं, या ज्ञानाला इथपर्यंत प्राप्त होणं ते अवघड असेल. कुठं संतांनी आपल्याला ठीक आहे तेवढा अधिकार प्राप्त झाला तर करावंही नाही असं नाही, तो मी आहे. गोपाराय म्हणते मी वासुदेव
आणि भगवंताचं चिंतन करावं पहा. चिंतने चिंतने तद्रूपता ते जर आपल्याला प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर पावावया फळ अंगी हे फळ आपल्या ठिकाणी असावं. तिसऱ्या प्रकारामध्ये गोबाळे सांगतात ते फळ म्हणजे कोण? शारीरिक बळ म्हणजे काही बळ का वाचिक बळ का मानसिक बळ? ते विवेकाचं बळ आहे, ते वैराग्याचं बळ आहे, ते भक्तीचं बळ आहे. आता उद्या आपण ऐकाल कोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बळ. भावार्थाचं बळ अनेक बळ सांगितलेली. काही बळ शारीरिक बळ. शारीरिक बळा नाही तुम्ही म्हणाल की भीमाच्या ठाई नव्हतं शारीरिक बळ त्याला नाही का देव भेटला. केवळ शारीरिक बळच बळ होतं असं नाही बघ. त्याच्या ठिकाणी तेवढी निष्ठाही होती देवासंबंधी, तेवढा भावही होता. एका धनुर्मासाच्या निमित्तानं भगवंताला जेवायला आम्ही आमंत्रित केलेलं. पण आता एक दिवस उरलेला आणि देव कधी येणार? हस्तिनापुरून कधी येणार इथपर्यंत? देव तर इतक्या दूर आहे आणि कोण जाणार आणायला देवा? घोड्यांचा वेग कितीही जास्त असला तरी एक दिवसात येऊ शकत नाही. विमानात सांगितलं मी आणतो देवा, मी आणतो. तुम्ही स्वयंपाक सुरू करा आणि सगळ्यांना स्वयंपाक करायला लावला आणि भीम आपल्या महाराज देवा घोरायला लागले. द्रौपदी आली, द्रौपदीने पाहिलं ते. द्रौपदीने सगळ्यांना हात मारली, अर्जुनाला वगैरे सगळ्यांना हात मारली. ते म्हणते भीमासारखा की झाला घोर चालू होतं. देवा आमच्या मामाच्या इथं सप्ताहामध्ये आणि प्रबली पांडव बाबा बंद महाराज शिंपी प्रबली ते आले होते आणि कोणचं कीर्तन होतं? प्रबली धुळे बाबांचं कीर्तन होतं. एवढा मोठा आवाज कोण ऐकायला आला? कोणी विचारलं आमच्या इकडे म्हणजे वर्णन ओळखलं. तसं या ठिकाणी द्रौपदी म्हणते ऐकलं का भीमाचा रथ निघाला पाहिजे. बरोबर. आणि कधी जाणार? बाकीच्यांना वाटलं घटक त्याच्यासारखा मायावी पोरगा आहे, लागेल एखाद्याला आणि देवाला. नाही तो म्हटला ताटवाडा तूप पाडायचं शिल्लक ठेवा, देवाला आणतो. आणि आला पटांगणामध्ये आणि गदा होती ती गदाची वरती भेटतो याची जोरात भीमाची गदा एक आणली जोरात. देवा मी जर तुझा खरा भक्त असेल ना तर ही गदा घेऊन खाली आणि मुघल झोपेत तू उठणार कसं काम राहिले तसा नको घेऊ. म्हणजे शारीरिक बळ होतं 10,000 हत्तीचं बळ होतं. दुर्योधनाने विष प्रयोग केला आणि भीम नागलोकात मग गेले होते. त्या ठिकाणी तो रस प्राशन केला होता आणि 10,000 हत्तीचं बळ होतं भीमाच्या ठिकाणी. अहो भीम हा 5-6 दिवसाचा होता आणि तर कोणती मातेनं कडेवर घेतलं आणि घेऊन बाहेर अंगणात आली. वाघाची रडकाळी तिला ऐकू रडकाळी ऐकू आल्याबरोबर पोरग खाली पडलं. कशावर पडलं? दगडावर पडलं. कोणती मातेला वाटलं आता पोरग गेलं, पोरग नाही गेलं तर दगडाचा चुरा झाला. पोराला काहीच झालं नाही. 6 दिवस
दिवसाचा दिन म्हणजे शारीरिक बळ ही इतकं होतं, पण केवळ शारीरिक बळ होतं असं नाही बा, भगवान नामाचंही बळ होत वाचिक बळही होत. म्हणून शारीरिक बळापेक्षा वाचिक बळ मोठं असेल. वाचिक बळा आमच्या संत महात्म्यांनी बोलू म्हणीचे बोले, शारीरिक बळ नव्हतं. ते म्हणतात देवा काय करू आता, काय करू देवा, दंडोरी प्रति वाटी लावू, केवळ शब्दाने धारण करायचं माझ्या हातात आहे, पण अंगात शक्ती नाही की यांना चांगलं टिपोऱ्यानं मारायचं, नेट करायचं. या असे लोक आहेत. काय करू, वाचिक बळ जे होतं ना, वाचिक बळ शारीरिक बळापेक्षाही मोठे वाणीचं बळ. आणि वाणीचं बळ असावं भगवान नाम सतत, भगवान नाम घेत जातो. अनेक प्रकारची शक्ती जी आहे आपला वेळ होताना भगवान नामामध्ये नामचिंतना आणि म्हणून वाचिक व्यवहारातही आपण पाहणं शारीरिक बळापेक्षा व्यावहारिक वाणी वाचिक बळ जे आहे तेच मोठं धर्म. नाही माणूस नाही म्हणतो हे बस, नाही तर बत्तीस बाहेर काढी. म्हणजे जर एक वाक्य शब्द गेला तर तो शब्द कसा तुकोबाराय कोण सांगतात गातेमध्ये वचन जे नाही तुरीत शरीर अंतरा भेदते अंतरा, वचन ते नाही तुरीत शरीरा भेदते अंतरा वज्रायचे नाही शतमुखी लागत घट नाही जड होत पोट देणे. वाणी भागवणी जात आहे, वाणी भागवणी. आणि म्हणून वाचिक फळ असावं आपल्याकडे. भगवंताला डोळायला लावलं संतांनी, नाम घेऊन कीर्तन करी पुढे डोळायला लावलं. तेवढी वाणी ताकद होती आणि ही नामचिंतनाला आली. त्याच्यापेक्षा सरस मानसिक. त्याच्यानंतर वैराग्याचं बळ आहे, विवेकाचं बळ आहे, भावार्थाचं बळ असावं. बळ हिनाला आत्मा भेटत नाही, श्रुती माता म्हणते. त्याला हिनाला नाही. आणि म्हणून हे फळ पावावं असं वाटत असेल, हे स्थान मिळावं असं वाटत असेल, पावावया फळ आणि अंगी असावे बळ. आणि अरे एकदा ते स्वरूप आपल्याला प्राप्त झालं, ते स्थान आपल्याला प्राप्त झालं की हत्ती केव्हा वेसत केव्हा बाकी तू येतेच ना. तुका म्हणे
प्राप्त होत नाही असं काय? सगळं काही प्राप्त होतं. अरे जिथं परमात्मा स्थान नाही आपल्याला, परमात्म्याचं स्वरूप आपल्याला प्राप्त होतं, तिथं रिद्धी सिद्धी येते किरकोळ आहे. त्यामुळे सिद्धी बोलत ती महाराज एक काय म्हणतात, बरोबर आहे. आणि देवाचं चिंतन केलं तर भुक्तीही आणि मुक्तीही मिळते. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी जासी, तो हा पंढरीचा राणा तुझा सहाचं वाटला जणा. ज्याची गरज आहे ज्याचं चिंतन केल्यानंतर भुक्ती मुक्ती आणि कामारी जाशी होतात. हे तर किरकोळ आहे सगळं. हे सिद्धी तर कोणालाही प्राप्त होईल, पण भगवत चिंतनाचं हे सामान्य. पण भगवत पद ते प्राप्त होणं ते मात्र ही पदवी ते पद बाकी कुठेही मिळत नाही, कुठेही नाही मिळत. बाकीची अन्य अन्य पद आपल्याला मिळतील, पण हे पद नाही करत. आणि म्हणून त्यासाठी काय करावं? आणि परमात्माही भगवंतालाही आवडतं ना, की म्हणून प्रमाण चिंतनाचा भुकेला त्यालाही आवडतं. म्हणून आपण भगवत चिंतन करावं. जीवनाचा काळ चिंतनामध्ये जावा. परमात्मा काय करतो? पावनी खाया पांडुरंग चिंतिया, त्याशी चिंतिया म्हणी चिंता करी गवसणी. ज्ञानेश्वर